चमचा न घेता. नमस्कार सर्वांना, मी आदिती शिंदे, कोकण कन्या आदिती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, पावसाळा सुरू होऊन जवळजवळ 1 महिना उलटला आहे आणि मला हा मळ्यांच्या माशाचा व्हिडिओ अपलोड करायला थोडा उशीरच झाला आहे. मळ्याचे मासे हे पावसाची सुरुवात झाली की चढायला सुरुवात होते नदीच्या प्रवाहाबरोबर, तर म्हणून आपण याला चढणीचे मासे म्हणतो. तर आम्ही हे मासे मंडळी घेतले आणि त्याच्यानंतर साफ करून गावच्या पद्धतीने हे शिजवले. तर आता ही सगळी कृती आम्ही केली कशी, ह्यासाठी मी हा व्लॉग अपलोड करते. तर म्हणजे गावच्या पद्धतीने हे मासे कसे शिजवले जातात ना, ते आपण बघणार आहे. एकदम साधी सोपी पद्धत आहे जी तुम्हीही करू शकता अगदी मोजक्याच साहित्यामध्ये. तर आता आपण पहिल्यांदा जाऊया किचनमध्ये, ते मासे साफ कसे करतात आणि त्याच्यानंतर ते शिजवतात कसे हे बघूया. तर चला मंडळी, जाऊया किचनमध्ये. तर आम्हाला या वर्षीचे पहिले मळ्याचे मासे मिळालेले आहेत. हे आम्ही बनवतो कसं गावच्या पद्धतीने ते आम्ही तुम्हाला दाखवू. कुठलंही एक आम्हाला सुतरी मिळाले. किती 2 आहेत. इथे पण आहे का? ठीक आहे. ही सुतरी म्हणजे एकदम मोठा मासा असतो हा. तर आता हे छोटी छोटी पिल्लंच येतात वाटतं ना. किलोभर असतील हे मासे पूर्ण. आता सुतेरी कापून घेते आई पहिलं. सुतेरी ना कापायला खूप अवघड पडते, कारण ती ना भरपूर गुळगुळीत असते. म्हणजे हातामध्ये ना येत नाही व्यवस्थित, पकडता येत नाही तिला, असं ग्रीप नाही मिळत. त्यामुळे ती थोडीशी. आणि मोठी सुतेरी असेल ना तर ती हाताला खूप लागते. तिचे शेजारचे पंख वगैरे असतात ते. ह्याच्यात नाहीत ना अंडी. मी पहिली एक सुतरी कापली ना, त्याच्यामध्ये एक अंड अंड होतं त्याच्यामध्ये, ती ठेवली तशीच. ही बघा, ही एक सुतरी कापताना अंडी दिसली. एक मिनिट. हां, ही बघा अंडी. हे बघा, हा एक वेगळा मासा मिळाला ह्याच्यात. ह्याला अशी मिशी आहे. काय हो, मिशीच म्हणतात काय? हा पण शिंगटा म्हणतात, पण ही मिशीच आहे ना माशाची. अशी मिशी आहे. आणि हा जो मळ्याचा असतो ना, त्याला असं पुढे काय नसतं. एखाद दुसरा असं मिळतो मध्ये मासा, कारण ते काय असं स्पेसिफिक मळ्याचे सगळे चढतात असे नाही, थोडेसे वेगळे चढतात नदीमध्ये. तर आता आपण बघूया की मळ्याचे मासे कसे साफ करतात. अधिक वेगवेगळे काय काय मिळते आपल्याला. ह्याच्यात काय हे कपलं, हा पण शिंगटाचा आहे बघा. हा नाही साफ करायचा. ठीक आहे. आता मळ्याचे मासे कसे साफ करतात ते बघा. म्हणजे अशी खवलं आहेत ना, काढून घ्यायची हाताने. आणि ही हाताने जमत नसतील एखाद्याला, मग आपण वेळेवर पण करतो ना सर. तर आपले आता मासे स्वच्छ करून झालेत. आता त्याच्यामध्ये कोकम टाकायचे आहेत. 2 आपण जरा असे, म्हणजे ही सुतेरी वगैरे वेगळी काढली आणि हे मळ्याचे मासे वेगळे काढले. तर त्याच्यामध्ये हळद घालायची. नंतर मीठ. जास्त टाकायचं का? मीठ जरा माशांना जास्त टाकायचं आहे, मळ्याच्या माशांना. त्याच्यानंतर लाल तिखट पण मी जास्तच नाही घालायचं, थोडंसं ह्या माशांना लागतं. म्हणजे अगदी तिखट लागत नाही, जास्त झालं तरी एवढं तिखट लागत नाही. त्याच्यामध्ये आता तेल टाकायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे तेल टाकायचं आणि फोडणी करताना पण तेल टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. तर या दोन्ही भांड्यांमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, इथे पण आणि ह्या छोट्या भांड्यात पण. हे लसूण
आणि ही मिरची अशी चिरून घेतलेली आहे. मिरची टाकली आहे त्यामुळे ती मिरची बघूनच आपण तिखट टाकणार आहे त्याच्यामध्ये, तिखट पावडर. किती घालू? व्यवस्थित ना ह्या लसूण थोडीशी लाल होऊन द्यायची आणि मग ह्याच्यामध्ये हे मासे घालायचे. ह्या माशांमध्ये आपण मिक्स करताना पण तेल घातलं आहे आणि फोडणीत पण तेल घालून लसूण वगैरे घालून परतून मग हे मासे घालायचे. थोडेसे उडत ना हलवायला चांगला लाल झाला लसूण. पाणी घालायचं नाही मासे शिजवताना, वाफे शिजून घ्यायचे ना. फक्त आता हा मसाला जो आहे तो त्याच्यामध्ये थोडा धुवून घ्यायचा. त्याची पण इकडे पण खिचडी वगैरे सगळं. हे ताटाला जेवढा मसाला आहे ना तेवढाच फक्त मसाला धुवून घ्यायला पाणी, बास. त्याच्या ऊपर अजिबात पाणी घालायचं नाही. आणि ह्या माशांना चमच्याने बिलकुल हलवायचं नाही. हे हलवायची माझ्या आईची एक टेक्निक आहे, ती दाखवते तुम्हाला. मस्त दोन्ही साईडला दोन्ही मासे शिजत आहेत. आणि आत्ता हे हलवायचे कसे? भारी. मस्तच असे हलवायचे दोन्ही मासे. वाफ येते थोडीशी हातावर, ती सांभाळून. ओके, आता झाकण ठेवायचं ना 5 मिनटं झाकण ठेवायचं. आणि मग झाकण काढल्यानंतर झाकण न ठेवता थोडे शिजवून घ्यायचे. ओके, दोन्ही पण झाकण ठेवलेले आहेत आणि थोडेसे मासे शिजून द्यायचे 5 मिनटं आणि त्याच्यानंतर झाकण काढून शिजवायचे ते. हे बघा, हे मासे झाकण काढून मग थोडे सुकवून घेतलेले आहेत. हे बघा, आणि 5 मिनटानंतर गॅस बंद करून रेडी. आणि हे जे छोटा भांडा घातलेले ते पण रेडी झालेले आहेत मासे. हे भांड ठीक आहे. आता मस्तपैकी आपण भाकरी बनवूया. तर हे बघा, मळ्याचे मासे आणि गरमागरम भाकरी. हे मी तुम्हाला जी अंडी दाखवलेली तीही मळ्याच्या माशामधली अंडी, अतिशय सुंदर लागतात चवीला. तर चला मंडळी, या जेवायला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा मळ्यांच्या माशांच्या रेसिपीचा ब्लॉग? हे नक्की कळवा. मला माहिती आहे थोडासा उशीर झालेला आहे, पण हो, तुम्हाला जर मळ्याचे मासे खायचे असतील तर शहरातल्या माणसांनी पुढच्या वर्षी पाऊस जेव्हा सुरुवात होईल तेव्हा नक्की गावाकडे या आणि या मळ्याच्या माशांचा आस्वाद घ्या. आणि त्यातूनच तुम्हाला मिळाले तर माझी जी रेसिपी आहे ती बघून तुम्ही तुमच्या घरी मळ्याचे मासे बनवा. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग ते नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.